ഇപ്പോൾ സുനന്ദ പുഷ്കറിന്റെ മരണവുമായി ബന്ധപ്പെട്ട് दिल्ली पुलिस कमिश्नर BS बसी മാധ്യമങ്ങളോട് സംസാരിക്കുകയാണ് തത്സമയം. बड़ी गंभीरता के साथ में एग्जामिन किया है. एग्जामिन करने के बाद में उन्होंने जो हमें रिपोर्ट दी है, दैट रिपोर्ट एज आई टोल्ड यू इज़ 11 पेजेस रिपोर्ट, और उसके साथ में देयर आर लॉट ऑफ एनेक्शर्स जो तकरीबन 32 पेजेस के एनेक्शर्स हैं, इफ़ आई एम नॉट रॉन्ग. तो इसको अब एग्जामिन करेंगे. एग्जामिन करने के बाद में जो भी कार्रवाई आगे होगी, फर्दर इन्वेस्टिगेशन, उसको हम करके फिर जल्दी से जल्दी फाइनलाइज करने का हमारा अटेम्प्ट होगी. देखिए, इन्वेस्टिगेशन जो हमारी किस तरह से चलेगी उसकी मैं आपको पूरा तफसील से नहीं बता सकता, पर जो भी आवश्यक होगा वो किया जाएगा. सर, इसमें आपने बताया कि FBI की रिपोर्ट में रेडियो एक्टिव मटेरियल नहीं था, तो क्या इस रिपोर्ट में भी जो एम्स की आई है कंक्लूसिव रिपोर्ट, इसमें भी ये बात वो बोल रहे हैं? या किसी नहीं, देखिए, उसी कंटेंट ऑफ द ऑफ द सैंपल्स के ऊपर में मेडिकल बोर्ड नहीं बताती, वो दैट इज़ टोल्ड बाय द फॉरेंसिक साइंस लैब. तो FBI ने जो हमें बताया था, अपार्ट फ्रॉम मैनी मोर थिंग्स, उसमें एक ये इशू था कि इट डज़ नॉट कंटेन एनी रेडियो एक्टिव मटीरियल. फॉर दैट मैटर इट वाज, इफ़ आई रिमेंबर करेक्टली, कि रेडिएशन लेवल्स वर फाउंड विद इन दी एक्सेप्टेबल रेंज एज पर वेरियस स्टैंडर्ड्स. तो मैं इसलिए ये कह सकता हूँ कि कम से कम जो है रेडियो एक्टिव मटीरियल वाली बात रूल आउट हो गई थी, और उसके अलावा सर्टन अदर केमिकल कंपाउंड्स वर फाउंड बाय द FBI लैब. तो वो जो केमिकल उनकी जो रिपोर्ट थी वो सारी की सारी हमने मेडिकल बोर्ड को दी थी. तो मेडिकल बोर्ड ने उसको गंभीरता के साथ एग्जामिन किया है. उन्होंने अपनी जो है एक रिपोर्ट हमारे को दी है. अब उस रिपोर्ट को हम एग्जामिन करेंगे और उसके बारे में जो भी आपसे शेयर किया जा सकता है मैं आपके साथ में सही समय पे शेयर करूंगा. अगर मुझे लगा कि कोई चीज़ मैं आप सबको मुझे बतानी चाहिए इमीडिएटली, तो मैं आपको उसको मैं ट्वीट भी कर दूंगा ताकि आपको जानकारी मिल जाए. ये ना हो कि कोई किसी एक ही व्यक्ति को जानकारी मिले, तो मैं उसको ट्वीट भी कर दूंगा, तो आप उस पर भी नज़र रखिएगा. किस तरह का है सर? अभी तक क्या सब्सटेंस क्लियर हो पाया है कि सब्सटेंस वो किस तरह का था जिसके कारण उसकी डेथ? देखिए, एक तो ये अभी मैं इतना कह सकता हूँ कि डेथ इज़ ड्यू टू जो मतलब इन सर्टन उन्होंने डॉक्टर साहब ने कुछ अपने कंक्लूजन्स दिए हैं, और कुछ कंक्लूजन्स जो है अब ये सारे कंक्लूजन्स को हमारे को एग्जामिन करना होगा. मतलब दे हैव गिवन सर्टन कंक्लूजन्स. उन कंक्लूजन्स को हम एग्जामिन करेंगे, फर्दर इन्वेस्टिगेट करेंगे. इन्वेस्टिगेट करने के बाद में जो भी आवश्यक होगा मैं आपको उसके बारे में जानकारी दूंगा. और मैं जो पर्टिकुलर कंक्लूजन जो काबिले शेयरिंग होगा तो उसके बारे में मैं वेट टिल इवनिंग और मे वेट टिल टुमारो, मैं आपको जो है जानकारी ट्वीट करके दे दूंगा ताकि सबको इकट्ठी मिल जाए. अभी तक की देखिए, फिलहाल जो इंडिकेशंस हैं मैं ये कह सकता हूँ, जो देखिए इन्वेस्टिगेशन क्या रुख लेगी जब तक हम कंक्लूड नहीं करते तब तक कहना कभी भी संभव नहीं होता. बट एज फार एज जो इन्वेस्टिगेशन हमारी अब तक हुई है, जब हमारे पास जो मेडिकल एविडेंस अब तक है, उसके बेसिस पे एक बात क्लियर है कि डेथ इज़ नॉट नेचुरल, इट इज़ अननेचुरल, जो अब तक के एविडेंस के बेसिस पे. पर आगे इन्वेस्टिगेशन में क्या आता है और किस प्रकार से इन्वेस्टिगेशन कोई मोड़ लेती है, दैट आई कैन नॉट प्रेडिक्ट. तो सर, ये रिपोर्ट जो आई उसमें भी ये सारी चीज़ें क्लियर होकर के आ रही हैं कि डेथ इज़ अननेचुरल, ये सारी चीज़ें. मतलब देखिए, अभी तक के एविडेंस के बेसिस पे आई कैन से विद सर्टेनिटी दैट वाज नॉट नेचुरल. सर, इसका मतलब क्या है नेचुरल? सर, एक्सीडेंटली भी पॉइजन लिया जा सकता है इंजेक्टेड, और अब इसको इन्वेस्टिगेशन होने दीजिएगा. इन्वेस्टिगेशन में सब चीज़ें सामने आ जाएंगी, और जब भी आवश्यक होगा मैं आपके साथ में शेयर करूंगा. और मैं शेयर भी ट्वीट करके कर दूंगा ताकि सबको एक ही समय पे खबर मिल जाए. सर, ये कहा जा सकता है इस रिपोर्ट से कोई दिशा मिलेगी, कोई क्लियरिटी होगी, पिक्चर क्लियर होगी? मेरे ख्याल में जो है हम डेफिनेटली एक बेटर धरातल पे खड़े हैं.
BS ബസി മാധ്യമങ്ങളോട് സംസാരിക്കുകയായിരുന്നു. ശശി തരൂരിന്റെ ഭാര്യ സുനന്ദ പുഷ്കറിന്റെ മരണകാരണം പൊളോണിയം അല്ല എന്നാണ് പരിശോധനാ റിപ്പോർട്ട്. സുനന്ദയുടെ ആന്തരിക അവയവങ്ങളുടെ പരിശോധനാ റിപ്പോർട്ട് ദില്ലി എയിംസ് അധികൃതർ പോലീസിന് കൈമാറി. വിവരങ്ങളുമായി M സന്തോഷ് ചേരുന്നുണ്ട്. സന്തോഷ്, വിവരങ്ങൾ. സൗമ്യ, സുനന്ദ പുഷ്കറിന്റെ കൊലപാതകം സംബന്ധിച്ച് എയിംസ് അധികൃതർ അന്തിമ റിപ്പോർട്ട് നൽകിയിട്ടുണ്ട്. ഈ അന്തിമ റിപ്പോർട്ട് പരിശോധിക്കുന്നതിനായാണ് ദില്ലി പോലീസ് കമ്മീഷണർ BS ബസിയുടെ നേതൃത്വത്തിൽ ഉന്നത ഉദ്യോഗസ്ഥർ യോഗം ചേർന്നതിന് ശേഷം BS ബസി ഇപ്പോൾ മാധ്യമങ്ങളോട് പ്രതികരിച്ചിരിക്കുന്നത് എയിംസ് നൽകിയ അന്തിമ റിപ്പോർട്ട് പരിശോധിച്ച് ഉചിതമായ നടപടികൾ സ്വീകരിക്കും എന്നാണ് അറിയിച്ചിട്ടുള്ളത്. അതോടൊപ്പം തന്നെ വാഷിംഗ്ടണിലെ FBI ലാബ് നടത്തിയ പരിശോധനയിൽ സുനന്ദയുടെ ശരീരത്തിൽ റേഡിയോ ആക്റ്റീവ് പദാർത്ഥങ്ങൾ ഇല്ല എന്ന് കണ്ടെത്തിയിട്ടുണ്ട്. എന്നാൽ മറ്റ് ചില രാസവസ്തുക്കൾ ഉള്ളതായും ഈ FBI റിപ്പോർട്ട് വ്യക്തമാക്കുന്നുണ്ട്. ഇത് വിശദമായി പരിശോധിച്ചതിന് ശേഷം കൂടുതൽ തുടർ നടപടികളിലേക്ക് നീങ്ങും എന്നാണ് ദില്ലി പോലീസ് ഇപ്പോൾ അറിയിച്ചിരിക്കുന്നത്. ഏതായാലും ഈ എയിംസ് ആശുപത്രി അധികൃതർ നൽകിയിരിക്കുന്ന 11 പേജുള്ള റിപ്പോർട്ടിൽ വ്യക്തമാക്കുന്ന കാര്യം സുനന്ദയുടെ ആന്തരിക അവയവങ്ങളിൽ വിഷാംശം ഉണ്ട് എന്നുള്ള കാര്യം ഈ റിപ്പോർട്ട് സ്ഥിരീകരിക്കുന്നുണ്ട്. എല്ലാ ആന്തരിക അവയവങ്ങളിലും വിഷത്തിന്റെ സാന്നിധ്യം കണ്ടെത്തുകയും ചെയ്തിട്ടുണ്ട്. എന്നാൽ ഈ വിഷം ഏതാണ് എന്നതിനെ സംബന്ധിച്ച് ഈ റിപ്പോർട്ടിലും പരാമർശമില്ല. പക്ഷേ വിഷം ഏതാണ് എന്നുള്ളതിനെ സംബന്ധിച്ച് പ്രത്യേകിച്ച് മറ്റൊരു റിപ്പോർട്ട് നൽകിയിട്ടുണ്ട് എന്നുള്ള സൂചന കൂടിയുണ്ട്. ഏതായാലും ഇതിന്റെ പരിശോധനാ ഫലങ്ങളെല്ലാം വന്നിരിക്കുന്ന ഈ ഒരു സാഹചര്യത്തിൽ ഇനി തുടർ നടപടികളിലേക്ക് കടക്കുകയാണ് അന്വേഷണ സംഘം ചെയ്യേണ്ടത്. അതുകൊണ്ട് തന്നെ ഇതിൽ സുനന്ദ പുഷ്കറിന്റെ ഭർത്താവ് ശശി തരൂർ MP യെ ചോദ്യം ചെയ്യുമെന്നും അറസ്റ്റ് ചെയ്യും എന്നതുൾപ്പെടെയുള്ള സൂചനകളും ലഭ്യമാകുന്നുണ്ട്.